लक्ष एंटरप्राइजेस आणि रेहान एंटरप्राइजेस या दोन्ही संघांसाठी. फार मोठी मॅच आहे. या सामन्याची नाणेफेक लक्ष एंटरप्राइजेस संघाने जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. धावांचा पाठलाग करणारे संघच पहिल्या 4ही सामन्यांमध्ये जिंकलेले आहेत, त्यामुळेच टॉस फार महत्त्वाचा फॅक्टर झाला या स्पर्धेमध्ये. तर लक्ष एंटरप्राइजेस संघाने टॉस तर जिंकलाय, मात्र मॅच ते जिंकतील का हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. दुसरीकडे रेहान एंटरप्राइजेस संघ देखील पूर्ण जोर लावणार आहे या मॅचमध्ये, कारण त्यांना देखील विजय हवा आहे. सलामीचे फलंदाज रेहान एंटरप्राइजेस संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोद आणि रोहन. प्रमोद 40+ खेळाडू आहेत. गोलंदाजीला सुरुवात करतायत संतोष. पहिला बॉल खडेकडे स्वीप केलाय, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिकडे, एक धाव पहिल्या बॉलवर. प्रमोद यांनी खातं उघडलंय. पहिल्या मॅचमध्ये तेवढी चांगली कामगिरी करता आली नव्हती प्रमोद यांना. या मॅचमध्ये जरूर चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने ते देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांच्याकडून देखील असणार आहे. दुसरीकडे रोहन आहे, जो एक युवा खेळाडू आहे, अंडर-19. स्पर्धेच्या नियमानुसार सलामीची जोडी एक अंडर-19चा प्लेअर आणि एक 40+चा प्लेअर, आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी 40+चा खेळाडूच करणार आहे. अखोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, चांगला फटका, प्लेसमेंट जबरदस्त आहे, बॉल सीमा पार, 4 रन्स. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रोहन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून गॅप शोधला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू खेळायचा होता, मात्र हा बॉल काही बॅटवर घेता आलेला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. लगेच कमबॅक करत असताना गोलंदाज संतोष. या आधीचा बॉल अखोट टप्प्याचा होता आणि हा बॉल आपण पाहिला तर लेंथ चांगली पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटवर चेंडूची फेक करण्यात आली होती. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर इथे लाभ उचलण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून. पावलांचा वापर, सुरेख फटका, दमदार हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 4 रन्स. फार छान पाहायला मिळालं रोहनकडून. अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून हा फटका त्याने एक्झिक्यूट केला होता ओव्हर द बॉलर्स हेड. दुसरा चौकार आला या पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या टीमला रोहन. यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल सोडून दिलाय आणि योग्य निर्णय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुभाष पाटील यांना. सुभाष पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी असेल. स्विच हिटचं जे चलन आलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्याचे जे ते जनक आहेत आपल्या भिवंडीमध्ये. विशेषतः त्यांनी सुरुवात केली होती रिव्हर्स फटक्याला. यावेळेस अपील होत आहे आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. हलगर्जीपणा दाखवलाय फलंदाज रोहननं. फलंदाज बाद. आलेला आहे आणि त्यामुळेच अंडर-19चाच खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाईल. पण रोहन चांगली बॅटिंग करत होता. रोहनचे छोटे बंधू आता आलेले आहेत मैदानामध्ये. भूषण. धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगतीपथावर. बॉल विकेट किपरच्या हातात होता आणि रोहनला या गोष्टीचं भानच नव्हतं की तो क्रीजच्या बाहेर उभा आहे.
क्रीजमध्ये परतण्याचा त्याने फारसा प्रयत्न केलाच नाही. त्या गोष्टीचा लाभ उचलला विकेट किपरनं. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि स्टंपिंगच्या रूपात पहिला धक्का लागलाय या मॅचमध्ये रेहान एंटरप्राइजेस संघाला. भूषण यांच्याबद्दल बोललं जाते की रिव्हर्स के बेताज बादशाह आहे. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय मात्र गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा प्रमोद यांच्याकडे जरा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. एवढं जबरदस्त भारदस्त शरीर घेऊन 2 धावा पूर्ण करणं सोपी गोष्ट नाहीये. कौतुक करावं लागेल प्रमोद यांचं. 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते रेहान एंटरप्राइजेस संघाची. धावसंख्या 1-12. प्रमोद किती वेळ खेळपट्टीवर घालवतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि आता काहीतरी मेसेज आहे मला असं वाटतंय. बघा लक्षात घ्या, ड्रिंक्स ब्रेक जो आहे तो 3 षटकं समाप्त झाल्यानंतर असणार आहे. सो प्लीज जास्त वेळ कोणी खर्च करू नका. प्रमोद आणि भूषण ही जोडी खेळपट्टीवर. प्रमोद यांनी एकच चेंडूचा सामना केलाय. 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. रोहन बाद झालाय. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर 2 चौकार ठोकले. खूप चांगली बॅटिंग तो करत होता. एक पुल शॉट आणि त्यानंतर पावलांचा वापर करत असताना लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह त्याने एक्झिक्यूट केला होता. पण यष्टीचीच्या रूपात तो बाद झालाय. भूषणने 1 चेंडूचा सामना केलाय. 2 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि ही सरासरी जर शेवटपर्यंत फलंदाजांनी राखली तर एक चांगली धावसंख्या असेल. येथे 50+ निश्चितच एक चांगला स्कोर आहे 5 षटकांमध्ये. आणि आत्तापर्यंत जे 4 सामने आपण पाहिलेत याच्या पहिल्या दिवसामध्ये VPL सीझन 2 मध्ये कुठल्याच संघाला 50 धावांपर्यंत मजल मारता आलेली नाही प्रथम बॅटिंग करत असताना. त्यामुळेच 50 धावा देखील एक मोठा माइलस्टोन या ठिकाणी मानला जात आहे. खरं तर आता वारे देखील वेगाने वाहत आहेत मैदानाच्या वरून आणि या वाहणाऱ्या वाऱ्यांचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. परंतु त्यासाठी जरूर टायमिंग देखील तुमचं तेवढंच महत्त्वाचं आहे. फटके देखील तेवढे चांगले खेळावे लागतील. फटक्याची निवड फार महत्त्वाची असणार आहे. शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू, एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग, एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज किरण खोलवर टप्प्याचा बॉल मात्र स्वेअर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आपण पाहतो राजू पाटील यांना. हो यावेळेस जबरदस्त टायमिंग आणि तेवढंच छान प्लेसमेंट, परंतु दर्शनची अप्रतिम फिल्डिंग. निश्चितच रूपाने आपण पाहतो की 3 धावांचं संरक्षण केलं आणि धावचीची संधी. फलंदाज धावबाद. स्विच हिटचे बेताज बादशाह बाद झालेले आहेत. भूषण निराश आहेत कारण त्यांच्या पार्टनरकडे त्यांचं लक्ष नव्हतं कदाचित. या अगोदर 2 धावा त्यांनी घेतल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये, पण सातत्यानं त्यांच्यासाठी 2 धावा घेणं कुठेतरी कठीण आहे आणि या गोष्टीचं भान ठेवता आलं नाही भूषणला. वय वर्ष फक्त 14 आणि वडगर गावामध्ये भरपूर चांगलं टॅलेंट आहे. येणाऱ्या काळामध्ये हेच खेळाडू जे आहेत ते आपल्याला रेग्युलर टीममधून देखील खेळताना दिसतील. भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील कित्येक खेळाडू खेळताना दिसतील. जसं आपण जित पाटीलला पाहतो, दर्शनला पाहतो, दीपक पाटील असतील. चांगले चांगले खेळाडू भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत आणि भिवंडीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं गाजवत आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे गावदेवी वडगरचं. मोठा दरारा त्यांचा आहे. तर तो दरारा कायम जर ठेवायचा असेल तर निश्चितच ह्या यंगस्टर्सना देखील तेवढी चांगली कामगिरी येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे. एक एन्जॉयमेंट आपण पाहतोय. वडगार प्रीमियर लीग VPL सीझन 2. सर्वच्या सर्व वडगरचे जे क्रिकेटपटू आहेत आजी माजी सर्व आपल्याला ॲक्शनमध्ये दिसत आहेत. नवीन बॅट्समन सागर आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र निघून जातोय विकेट किपरच्या हातात. एष्ट्यांच्या वरून बॉल निघून गेलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी करतायत किरण. धावसंख्या 2-14. पुढचा बॉल. हो सुरेख बॉल. यावेळेस थोडासा खाली राहणारा बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल. वारंवार आपण पाहतोय की सागर ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच अक्रॉस द लाईन खेळण्याचा जो प्रयत्न होतोय तो फसतोय. एक चांगलं षटक आत्तापर्यंत किरण यांचं पाहायला मिळतंय.
नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल थोडा आतमध्ये आलाय, मात्र हा बॉल डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर निघून गेलाय. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता 15 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत फक्त 3च धावा किरणने खर्च केलेले आहेत. टिचून मारा जरूर केलाय. छोटस बॉलिंग रनअप. ओलो टप्प्याचा बॉल यावेळेस ग्लान्स केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगला फक्त एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. सागर एक रेग्युलर खेळाडू आहे आणि सागरकडून जास्त अपेक्षा आहेत की तो मोठे फटके सातत्याने खेळेल. बऱ्याचदा आपण पाहिले सागरला ओपन करताना गावदेवी वडगर संघासाठी. एक चांगला खेळाडू आहे, पण त्याला देखील बांधून ठेवण्यात आले. आतापर्यंत गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी होते. अतिशय भेदक मारा किरण यांचा. षटकातील पुढील बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर आहे लॉंग ऑनला. झेलवर जाण्याचा फारसा प्रयत्न होत नाहीये. एक बाउन्स आणि बॉल कलेक्ट केला जातोय कल्पेशकडून आणि याच दरम्यान फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 2-17. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे, कारण 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल. यावेळेस टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर 2-2 खेळाडू आहेत, मात्र दोघांच्या मधून बॉल निघून जातोय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा चौकार.
समाप्त केला आहे. तर 26 धावांवर हा तिसरा गडी बाद झाला आहे. प्रमोदला फारसं काही योगदान देता आलं नाही. भरपूर वेळ खरं तर खेळपट्टीवर घालवला, एक चौकार ठोकला आणि फक्त 7 धावांचं योगदान दिल्यानंतर प्रमोद बाद. नवीन बॅट्समन संजोगला कुठेतरी आता घाणाघाती फलंदाजी करावी लागणार आहे. समोरच्या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. विशेषतः दर्शन फार मोठा धोका असू शकतोय आणि ते पाहता निश्चितच चांगला स्कोर उभारणं गरजेचं आहे. डाव्या एसटीच्या रोखानं हा चेंडू फ्लिक केलाय. नटराज स्टाईलनं हा फटका एक्झिक्यूट केला होता, मात्र चांगली फिल्डिंग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. स्वतःचं अकाउंट ओपन केलं या सिंगलच्या मदतीनं फलंदाज संजोगनं. ही महत्त्वाची जोडी सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळते. रणरणतं ऊन आहे आणि या रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नाही आहे. पंचांची भूमिका पार पाडणं देखील तेवढंच कठीण काम आणि पंचांची भूमिका तर नेहमीच कठीण राहिलेली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्वात डिफिकल्ट जॉब कोणाचा असेल तर पंचांचा. सध्या राजू पाटील आणि सुभाष पाटील यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. तसेच सकाळपासून आपण भाऊ पाटील आणि सुरेश घरत यांना देखील पाहिलेलं आहे. ते देखील फार महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये बजावताना दिसत आहेत. या षटकामध्ये दर्शननं आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी जरूर केली आहे, मात्र हा कमजोर बॉल भिरकावून दिलाय. बॉल आकाशाला गवस निघालतोय आणि बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. मात्र शेवटचा बॉल कमजोर राहिला. फुल टॉस तो देखील डाव्या एसटीच्या रोखानं सागरनं त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. 3 षटकं समाप्त झाली आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 33. 3चे आकडे आहेत. 3 षटकं 33 धावा आणि 3 गडी बाद. म्हणजे प्रति षटक 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जातात. चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या आधीच्या सामन्यांमध्ये अशा प्रकारची धावसंख्या फार कमी पाहायला मिळाली. तर इथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डवर लावण्याची चांगली संधी आहे. आणि विशेषतः सागर किंवा संजोग यापैकी एक जरी फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर मला असं वाटतं की 50+ धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. आता संजोगला काही फायदा नाही, काही बॅटिंगच नाही करायची. आता रायटीला जावा संध्याकाळी. वाऱ्याची दिशा देखील आता बदलताना दिसते. आपण पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वीकडे वेगानं वारे वाहत आहेत. म्हणजेच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला फार जास्त हवा आहे आणि त्यामुळेच मागच्या बॉलवर जो षटकार आपण पाहिला तो भरपूर लांब पल्ल्याचा षटकार होता. खरं तर बॉल देखील तेवढाच कमजोर होता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. सॉरी 12, तिसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावा आलेल्या आहेत. सध्या ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. ग्रामपंचायत वडगरच्या विद्यमान सरपंच सौ सुषमा जालिंद्रनाथ पाटील मॅडम, ज्यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, पाणी पिलाना मतलब पुण्य का काम, आणि ते पुण्याचं काम केलेलं आहे करण पाटील आणि हरिओम पाटील यांनी. त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेमध्ये सामनावीर तसेच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक डॉक्टर देशप्रेमी दयानंद पाटील यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत ग्रामस्थ मंडळ वडगरच्या वतीने. तसेच पाहुण्यांच्या सन्मानार्थ आपण जे सन्मानचिन्ह देत आहोत ते सतीश बाळाराम पाटील यांच्याकडून लाभलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण शीतपेय देतोय,
त्यासाठी अशोक टकले यांचं विशेष योगदान आम्हाला मिळालेलं आहे, लाभलेलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार. आणि पेस्ट्री आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून. त्यासाठी हितेश पाटील यांचं देखील महत्त्वाचं सहयोग आम्हाला मिळालेला आहे, त्यांचे देखील विशेष आभार. तसेच उज्ज्वल केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर विजय पाटील यांचं देखील ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यासाठी विशेष सहकार्य मिळालेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. सो थँक यू सो मच टू ऑल सपोर्टर्स अँड स्पॉन्सर्स ऑफ वडगर प्रीमियर लीग सीझन 2. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. चौथं षटक घेऊन गोलंदाज अनमोल. लो फुल टॉस ऑन साईडला बॉल तडकावला गॅपमधून. सुपर्ब शॉट. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा, चौकार. जबरदस्त फटका संजोगच्या बॅटमधून. हा लो फुल टॉस बॉल होता, मात्र बॉटम एंडचा चांगला वापर केला आणि काय जबरदस्त गॅप शोधला होता. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला बीट केला आणि 4 धावा प्राप्त केल्या. यावेळेस जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न. अपील आणि यस इज गॉन. कॉट बिहाइंड. विकेटचं पतन. असं वाटत होतं की संजोग एक चांगली इनिंग्स या ठिकाणी पेश करेल, मात्र चौका ठोकल्यानंतर लगेच त्याला देखील शांत करण्यात आले गोलंदाज अनमोलकडून. चांगलं कमबॅक अनमोलचं पाहायला मिळतंय. धावसंख्या 37 असताना हा चौथा झटका लागलाय रेहान एंटरप्राइजेस संघाला. रेहान एंटरप्राइजेस आणि लक्ष्य एंटरप्राइजेस या संघादरम्यानची ही लढत आहे. दोन्ही संघांचा दुसरा सामना आहे. एक सामना आतापर्यंत जो खेळलेला आहे, दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत, त्यामुळेच या सामन्याला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. यानंतरचा सामना असेल मानस एंटरप्राइजेस विरुद्ध कालिका माता एंटरप्राइजेस. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. नवीन फलंदाज कमळाकर आलेत. डाव्या एष्टीच्या बाहेरचा हा बॉल स्क्वेअर आहे. कमळाकर यांनी जर एक षटकार ठोकला तर षटकारासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक दीपक पाटील यांच्याकडून आणि सलग 2 चौकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 2 चौकार आले पाहिजेत, सलग नसले तरी चालतील. दीपक पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता बॉल. खरं तर कल्पना वाईट नव्हती, कारण आपण पाहतोय की ऑफ साईडला कुठलाही फिल्डर बाउंड्रीवर नाही आहे. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. हवेच्या विरुद्ध फटका आणि झेल ड्रॉप. डीप मिड विकेटला प्रयत्न तर चांगला होता, पण कॅच ड्रॉप झाली आणि एकच धावेवर अखेर तिथे समाधान व्यक्त करण्यात आलंय. सागरकडे स्ट्राईक आता पाहायला मिळेल आणि सागरला जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे, त्याचा तो प्रयत्न देखील दिसतोय. 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 39. खरं तर पहिल्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं दोन्ही संघांची फलंदाजी फार खराब राहिली होती, तर त्या मानानं या मॅचमध्ये रेहान एंटरप्राइजेस संघानं चांगली बॅटिंग केली आहे आणि धावसंख्या जर 50 किंवा 50+ असली तर मात्र चेस करणं थोडंसं डिफिकल्ट देखील असू शकतंय, कारण लक्ष्य एंटरप्राइजेस संघाचे फलंदाज देखील अंडर प्रेशर आहेत. त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती, त्याचं प्रेशर जरूर असणार आहे या मॅचमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. कट करायचा होता हा बॉल. फार वेगानं निघून गेलाय, मात्र स्क्वेअर आहे. पहा, या विकेटमध्ये गती फार चांगली आहे आणि बाउन्स देखील चांगला आहे. वेगवान गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे. नेहमीच वेगवान गोलंदाज प्रभावी ठरलेले आहेत या कालिका माता क्रीडानगरीमध्ये. फुल टॉस आहे ऑन साइडला. बिग हिट. बॉल निघून जातोय सीमापार. षटकार. नो बॉलचा देखील इशारा. ओहो हो, नो बॉलचा देखील इशारा पंचांनी केलाय.
कमजोर बॉल होता आणि सागरनं त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. सागरच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा दणदणीत षटकार. याआधी देखील फुलटॉस बॉलवर त्याने षटकार ठोकला होता. एकूण 7 धावा मिळत आहेत. 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वर. आता मात्र धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाते की काय. अजूनही एक षटक बाकी आहे. हे 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. खूप जोराने येथे वारे वाहत आहेत आणि त्याचाच फायदा देखील उचलला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला उडावलाय. बॉल जातोय 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 आणि गेला निघून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. फ्री हिट वर आलाय हा एक आणखी जबरदस्त षटकार. अप्रतिम फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळते आणि या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार केलाय रेहान एंटरप्राइजेस संघाने. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53. सागरच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि आतापर्यंत 23 धावांचं योगदान त्याने दिलंय. खूप दमदार कामगिरी करत असताना सागर पाटील. हा बॉल ओव्हर पिच वन्स अगेन बिग वन 6 मोर. सलगचा तिसरा षटकार. भर मला पण गेला. सागर पाटील ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. चेंडूची अक्षरशः चामडी लोळवायला सुरुवात केली आहे सागर पाटीलनं. मैदानामध्ये सागर पाटीलचा धूम धडाका पाहायला मिळतोय. 29 धावांवर बघता बघता जाऊन पोहोचले आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावांवर जाऊन पोहोचली. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 5वा सामना आहे. यादीचे सामने फार लो स्कोरिंग आपण पाहिले, मात्र या मॅचमध्ये कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. टार्गेट फार मोठं राहील असं वाटतंय, कारण अजूनही एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये 10-12 किमान धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. आणि जर मला असं वाटतं की स्ट्राईक जास्त सागरला मिळाली तर आणखी जास्त धावा तिथे कुटण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पण पाहायचं आहे की कमळाकर काय करतायत. आत्तापर्यंत 2 चेंडू खेळलेत, 1 धाव त्यांच्या बॅटमधून. मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय दर्शन पाटील आणि दर्शन पाटीलचं षटक नेहमीच प्रभावी राहिलेलं आहे. त्याच्या विरोधात मोठे फटके खेळणं तेवढंच सोपं नसणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर त्याने देखील थोड्या धावा खर्च केल्या होत्या, 12 धावा. ओके लाय बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्रातून जबरदस्त फटका, 4 धावा. कमळाकर यांच्या बॅटमधून आज चौकार येतोय. होतं की कदाचित कमळाकर सिंगल घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु नाही. त्यांच्याकडे संधी होती, बॅकफुटला गेले आणि चांगला हुक शॉट त्यांनी एक्झिक्यूट केला. यावेळेस फक्त चिप केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. ओ नो, कॅच ड्रॉप. सहज सोपा झेल होता, मात्र कॅच ड्रॉप झाले. झेल धरतीला दान. किरणला झेल टिपता आला नाही. 1 धाव मिळते आणि आता मात्र स्ट्राईक असेल सागरकडे, ज्यानं चेंडूचं थोबाड रंगवायला सुरुवात केली आहे. चेंडूला बदडायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 4 षटकार सागरच्या बॅटमधून आलेत. 29 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 64, 64 धावा. खरं तर 4ही षटकार सलग आलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 3 बॉल भेटले, 3 षटकार. त्याच्या आधी सलग 4 षटकार ठोकलेले आहेत सागरनं. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला होता. जोरदार अपील आणि यस इज गॉन. लेग बिफोर विकेट. गुड कमबॅक बाय दर्शन पाटील.
झालाय. सागर पाटीलनं 29 धावा बनवल्या, 4 षटकार ठोकले आणि 1 चौकार. फक्त 9 चेंडूंचा सामना केला. आपल्या टीमला खूप चांगल्या स्थितीमध्ये निश्चितच घेऊन गेलाय सागर पाटील. धावसंख्या 5/64. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलाय. दर्शन वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय. सुरेख फटका आहे, मात्र कल्पेचा प्रयत्न चांगला, परंतु यश मिळत नाहीये. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. हा चौकार. आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्यामुळेच पंच सुभाष पाटील यांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता 70 वर जाऊन पोहोचली आहे. खरं तर ही अपेक्षा होती की दुपारनंतरचं जे सत्र असणार आहे त्यामध्ये जरूर जास्त धावा पाहायला मिळतील. सकाळपासून ही चर्चा होती. सर्व वडगरचे जे खेळाडू आहेत ते चर्चा करत होते की दुपारच्या सत्रामध्ये किंवा सायंकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा पाहायला मिळतील. यावेळेस लॉफ्टेड फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरला. झेलचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. यावेळेस चांगला प्रयत्न जरूर पाहायला मिळाला कल्पेशकडून. चौकार जाऊ दिला नाहीये, पण कॅच ड्रॉप झाली आणि दर्शन फार निराश आहे. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. बहात्तर धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जेलची संधी असणार आहे. फिल्डर यावेळेस फार दुरून येतोय आणि आता मात्र बॉल पूर्णपणे कॅरी झालेला नाही. फिल्डर देखील बॉलपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकला नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न येते, धावचीची संधी आणि अखेर फलंदाज धावबाद. शेवटचा बॉल होता त्यामुळेच तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न करण्यात आला. तर 2 मौलिक धावा शेवटच्या बॉलवर आल्या. तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते रेहान एंटरप्राइजेस संघाची 74 धावा. धावांचा खऱ्या अर्थानं डोंगर रचण्यात आलेला आहे आणि विजयासाठी 75 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये लक्ष्य एंटरप्राइजेस संघासमोर. 75 इज द टार्गेट. आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. मानस एंटरप्राइजेस आणि कालिका माता एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. 1 रुपये में 1 करोड़ रुपए जीत गए. अब है आपकी बारी. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत जितेंद्र पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य वडघर, आणि दयानंद पाटील साहेब. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तर टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला वडघर प्रीमियर लीग VPL सीझन 2 आणि दुसऱ्या बाजूला सरपंच मॅडम ज्यांच्या माध्यमातून प्रथम ते चतुर्थ क्रमांकापर्यंतच्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. सुषमा जालिंदर पाटील मॅडम, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वडघर. तर सरपंच मॅडम किंवा VPL असा कॉल द्यायचा आहे. मानस एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. सरपंच चषक, सरपंच असा कॉल त्यांनी दिला आहे, मात्र यस सरपंचच आलेला आहे. तर टॉस मानस एंटरप्राइजेस संघाने जिंकला आहे. दोन्ही पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. हां, तुम्ही म्हणता की जास्त काही विचारू नका. मला सांगा, पहिल्या मॅचमध्ये जो संघ खेळवला होता तोच असणार आहे की काही चेंजेस? सेम काही सेमच नाही. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल. प्रथम बॅटिंग करायची आहे. एक सामना गमावलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहात. आता मात्र खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई असणार आहे. तर या संघामध्ये काही चेंजेस वगैरे आणि किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तोच संघ असेल. तोच संघ असणार आहे. काय वाटतं, कुठे चुका झाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये ज्या सुधारण्याचा प्रयत्न असेल? फिल्डिंग खूप खराब झाली. फिल्डिंगवर जास्त लक्ष देऊ. अच्छा, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या मॅचकरिता. तर टॉसमधून समाचार असा आहे की मानस एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे कालिका माता एंटरप्राइजेस संघाला. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे आणि वळूयात आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील पवार यांच्याकडे. अनेक अनेक धन्यवाद अजय गरत.
तर खूप मोठं टार्गेट आणि पाहतो की अजय आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभी केली तर मात्र ज्या प्रकारे अपेक्षा होती की दोन्ही संघासाठी एक खूप मोठी लढत आहे आणि त्यामध्ये जर विचार केला आपण तर रियान एंटरप्राइजेस संघाने एक अतिशय उच्च कोटीची फलंदाजी पाहिली आपण आणि त्याच बळावर मात्र एक खूप मोठं टार्गेट उभं केलं आहे. सुभाष पाटील सर आणि सुरेश गरज सर मैदानाच्या आतमध्ये आणि पाहतोय सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण 75 धावचं टार्गेट आहे. 74 धावचं टार्गेट आहे. नाही ना हो बरोबर आहे. नाही एवढं. या 14 थांबा मी. वाईट नाही लेग बायचा विकेट पडला. लेग बायचा विकेट पडले. वाईट लिवले ना मी. एकच वाईट पडले ओव्हरला. सुरुवात 74 धावचं टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये आणि स्वीकारण्यासाठी मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. इथं मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे पाहतोय आपण जिग्नेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण किरण. ही जोडी पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहतोय आपण. मिड ऑन क्लिअर केलंय. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू मात्र अतिशय वेगात सरकतोय. सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. तर गोलंदाजी धुवासमोर ते पहिल्या षटकामध्ये कमलाकर आणि पहिल्या चेंडूवर मात्र अप्रतिम फटका होता. मैदान क्लिअर केलंय. आउटफील्ड या मैदानाची खूप दमदार आहे आणि सीमा पार गेलंय 4 धावेसाठी. चांगली सुरुवात येते मात्र पाहतोय आपण मोठं टार्गेट आहे आणि तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. जिग्नेश चौकाने मात्र खातं उघडतोय स्वतःचं. यास मात्र कट करण्याचा प्रयत्न होता पण मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू. तोपर्यंत एक धाव आणि आता मात्र थ्रो करेपर्यंत सहज संधी होती. दुसरी धाव कंप्लीट इथं मात्र करताना बिनबाद 6. 74 धावचं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण. का जबरदस्त बॅटिंग पाहिली होती आपण सागरच्या माध्यमातून. 29 धावाची खेळी साकारली होती 9 चेंडूमध्ये. यास मात्र हो तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. फायनल एक क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 7. वर्ग प्रीमियर लीग 20-22 पर्व दुसरं पाहतोय आपण आणि पहिल्या दिवसाचा खेळ आणि आजच्या दिवसातला हा पाहतोय की आपण 5वा सामना 4था सामना पाहतोय. 5वा सामना पाहतोय आपण. सुरेख टार्गेट परत सांगा का एकदा 74 आहे. 74 धावचं टार्गेट आहे. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहतोय आपण इथं मात्र धावसंख्या येते बिनबाद 8. मोठी धावसंख्या आहे पण ती सरासरी इथं मात्र पार करता आली नाहीये. व्यासपीठावरसाठी आणि सर्वांसाठी चहाची यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे आमच्या आदरणीय भरत विनायक पाटील साहेबांच्या माध्यमातून. दादा तुमचं मनपूर्वक असं अभिनंदन आहे. आभार व्यक्त करतोय तुमचं.
तर धीमी आणि संत सुरत म्हणावी लागेल, कारण की 74 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल तर मात्र षटकार आणि चौकाराचा पाऊस पडावा लागेल. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी मनीष येतोय व्हीपी डॅज अँड टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. आक्रमण करावं लागेल, कारण की येणाऱ्या फलंदाजामध्ये पहिला पण दर्शन खूप मोठं नाव आहे. मनीष सज्ज होताना चला पण वेळ कमी घ्या विनंती असेल. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. जो संघ इथं मात्र पराभूत होईल, जवळपास प्रवास थांबला जाईल का, याच पाता चांगला चेंडू होता. पोल करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. प्रति हल्ला चढवला होता सागर यांनी आणि त्याच्यात खेळीच्या बळावर मात्र एक विशाल धावसंख्या उभी केली आणि ती धावसंख्या स्वीकारताना मात्र पाहतोय की लक्ष इंटरप्रेस संघाची धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. आक्रमण करावं लागेल. राईटामध्ये विकेट मनीष. याच पात्र लॉफ्टेड सुरेख फटका, लॉंगच्या वरतून आलाय हा षटकार. जिग्नेशच्या बॅटमधून एक सुरेख फटका पाहिला, पण वाईडिस लॉंगॉनच्या वरतून हवेसोबत चेंडू मात्र निघून गेला होता. आणि ज्या सकाळचा सत्र जर पाहिलं होता आपण तर हवेचा वेग कमी होता. दुपारच्या सत्रानंतर मात्र थोडीशी हवेचा वेग वाढलाय आणि धावगती सुद्धा खूप जास्त वाढते. सज्ज होताना रेटामध्ये विकेट. यावेळेस पात्र हा चेंडू सुएर आहे उजाष्टीच्या खूपच बाहेर. पंचाची दोन्ही आज समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती 14, धावसंख्या 16. याच पात्र अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, पण इथे मात्र चेंज करता आला नाहीये आणि फलंदाज धाव बाद होतोय. किरण बाद झालाय. नवीन फलंदाज दर्शन आणि या जोडीवर आता मात्र खूप काही अवलंबून असेल. सामना जिंकायचा असेल तर या जोडीला आक्रमण चांगला खेळ दाखवावा लागेल. यानंतर पाहतो आपण मानस एंटरप्राइजेस विपक्ष कालिका माता एंटरप्राइजेस 80 फाईट पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र प्रिन्स गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफूट ट्राईप करण्याचा होता, बॅकफूटला जाऊन मात्र चूक चेंडूचा वेध घेता आला नाही आणि या निघून गेल्या चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकावर जर पाहिली आपण 1/17, 74 धावाचं टार्गेट आहे. म्हणजे तुम्हाला हायलाइट खेळ खेळावं लागेल इथं. बॅटची कट अप्रतिम जेल आणि फलंदाज फेल. नवीन फलंदाज कल्पेश खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. आता मात्र लागोपाठ या षटकामध्ये 2 धक्के बसले आणि धावगती थोडी मात्र कमी होताना पाहतोय आपण. दर्शन यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. संघासाठी कशा प्रकारे फटकेबाजी करतोय, कारण की संघ अडचणीत आहे. 74 धावाचं टार्गेट आहे आणि प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास
15 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी, पण इथे मात्र जर सरासरी पाहिली आपण तर कमी सरासरी. कल्पेश आक्रमण करेल काय की मात्र स्ट्राईक रोटेट करेल दर्शन साठी. शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री शॉर्ट फाईन लेग. याच पात्रात चांगला फटका आहे पण प्ले स्पिन नाहीये, पण चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण आता मात्र 21 आहे. 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून अजून 53 धावांची आवश्यकता असेल. अशा प्रकारे अजून सामना समाप्त होत नाहीये, कारण की दर्शन हा खेळपट्टीवर आहे आणि दर्शनकडे क्षमता आहे, ताकद आहे. आणि कल्पेश यांनी मात्र अतिशय अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या चेंडूचा सामना करताना एक सुरेख शॉट खेळला आणि चौकाने मात्र डावाची सुरुवात केली होती. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. यानंतर मात्र कालिका माता इंटरप्राइजेस संघासाठी तो सामना खूप महत्वपूर्ण ठरेल, कारण की मानस इंटरप्राइजेस संघाने पहिला सामना सहज जिंकला होता आणि कालिका माता इंटरप्राइजेस संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता पहिल्या सामन्यामध्ये. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या, वेळेचे भांडे होते, कारण की नंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. खूप मोठी टीम मीटिंग आपण पाहतोय प्रमोद अँड कंपनीच्या माध्यमातून, आणि हाच चर्चा असेल की कोणाकडे चेंडू सोपवायचा आहे. सोपवले चेंडू आता मात्र पाहतोय आपण प्रवीण यांच्या हातात. कालिका माता क्रीडांगण पाहतोय आपण कालवारच्या या ऐतिहासिक मैदानावर ही वडगर प्रीमियर लीग 20-22 आयोजन पाहतोय आपण. दुसरं पर्व पाहतोय आपण. संजोग चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण आणि त्याच्या हातात चेंडू सोपवलंय, त्यावर खरा उतरेल काय. 18 चेंडूमध्ये अजून 53 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. त्या मात्र पाहतोय आपण लक्ष्य इंटरप्राइजेस संघाला, आणि तारणहार खेळाडू तो म्हणजे खेळपट्टीवर आहे दर्शन. सज्ज होताना गोलंदाज संजोग. पहिला चेंडू मात्र अप्रतिम फटका आहे. इनफिल्डच्या वरतून कव्हर बाउंड्रीकडे जाणारा हा दणदणीत चौकार आलाय सुरेख. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता आपण पुढे जातो 25. 2-25 74 धावांचं एक खूप मोठं आव्हान आपण पाहतोय. तो स्वीकारताना मात्र पहिल्या चेंडूवर या षटकाच्या चांगलं शॉट खेळतोय. अजून सामना जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 49 धावेची आवश्यकता असेल. फाईट करताना पाहतोय आपण दर्शन आणि कल्पेश. गोलंदाज प्रसज्ज होतोय. राईटमध्ये विकेट. पुढचा चेंडू व्यासपात्र. हा फटका चांगला आहे ऑन ड्राईव्ह. ठीक आमच्या समोरची अतिशय वेगात रोखू शकणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय लागोपाठ. दुसरे चेंडू हा दुसरा दमदार चौकार. रोख रक्कम दिली जाईल. काय सुरेख हा फटका होता पहिला आपण.
चेंडूवर मात्र 14 धावा. षटकार आणि चौकाराचा पाऊस पडताना पाहतोय आपण या षटकामध्ये. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय दर्शन. खराब चेंडू, उचित फायदा उचलता आला नाही, पण धावा मिळेल अतिरिक्त यात 2. नो बॉल. बीमर चेंडू होता. प्रीटचा इशारा. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ते आता मात्र 37. या षटकामध्ये मात्र 3 चेंडू आतापर्यंत टाकल्या गेल्याने 16 धावा खर्च करतोय. फ्री हिट चा इशारा आणि फ्री हिटचा सामना करण्यासाठी फलंदाज कल्पेशकडे सुवर्ण संधी आहे. कल्पेशने सुद्धा चांगली सुरुवात केली होती. चौकाने खातं उघडलं होतं. एकाच चेंडूचा सामना केला होता आणि 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतो आपण कल्पेश याला. आता मात्र फ्री हिटचा चेंडूचा सामना करण्यासाठी कल्पेशने सुद्धा 3 जर षटकार मारले तर जय पटेल यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. याच पात्र फुल टॉस, उचित फायदा उचलता आला नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण आणि अजून एक नो बॉल. ओव्हर स्टॉपिंग चा नो बॉल म्हणजे आताच्या काळात सासूच कणाला ना भाकरी भोजूनशी म्हणजे सकाळचं सत्र पाहिलं होतं आपण की धावा होत नव्हत्या, पण ज्या प्रकारे दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग वाढलाय आणि धावाचा अक्षरशः पाऊस पडताना पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरते ती तब्बल 46. आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना अजून एक हा चांगला फटका आहे, पण स्कोरले कशी ताकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल तर 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती म्हणजे 47. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूमध्ये 27 धावेची आवश्यकता आहे. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय, कारण की दर्शन खेळपट्टीवर आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले घेईलच. 12 चेंडू 27 असं समीकरण आहे. यानंतर जो सामना होईल तो सामना आपण पाहणार आहोत कालिका माता एंटरप्राइजेस विपक्ष मानस एंटरप्राइजेस. बी गटातला तो सामना असेल. ड्रिंक ट्रॉली मैदानावर छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे.
आता मात्र पाहतोय की पहिले चेंडूवर इथं मात्र धोकीची घंटा वाजवली आणि चौकार वसूल केलाय. रोहन राईट मारतो विकेट. हा चेंडू खराब आहे, खराब चेंडू आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत आता मात्र बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरते ती 52. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल. एक विकेट. तो गोल्डन चेंडू टाकावा लागेल रोहन याला, पण तो चेंडू टाकेल कोण, रोहन की मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल काय. याच पात्र हवेत आहे पॉइंटला. ओ ये क्या कर दिया भाई आपने. सोपा जेल होता तो मात्र कठीण बनवलंय. शेल आहे की सामना सोडलाय, हा टर्निंग पॉइंट ठरेल काय. चांगलं विकेट प्राप्त केला होता. एका क्षणी वाटलं की झेल घेतलं जाईल, पण जीवनदान मिळालंय दर्शन याला. आदरणीय किशोर पाटील साहेब आणि जय पाटील साहेब यांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अजून सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. काटेची टक्कर फाईट करताना पाहतोय आपण. यास पाहता फुल टॉस फटका डाऊन द ग्राउंड आणि इथं मात्र चेंडू निघून गेलाय, सीमा पार आलाय. अजून एक चौकार. अनमोलच्या बॅट मधून अतिशय सुरेख हा चौकार आलाय. सरळ बॅटने पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड. गुलाच्या डोक्यावर फटका मारला होता. मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडू फरार झाला होता. सीमा पार. चौकारने मात्र समीकरण आता मात्र सोपं राहिलंय. इथून 17 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 17. सोपं नाही आहे, कठीण आहे, पण ज्या प्रकारे बॅटिंग पाहतो त्या प्रकारे म्हणेन की सोपं आहे समीकरण. दोन्ही फलंदाज अनमोल यांचा एक अतिशय सुरेख अनमोल फटका पाहिला आपण. याच पात्र असून हा फटका मिड ऑफच्या डोक्यावरतून आणि गेले निघून चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आले लागोपाठ दुसरा हा चौकार. यावेळेस पात्र ऑनरे पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कम्प्लीट होईल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरताना आता मात्र धावसंख्या पाहतोय 62. 12 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि आता दर्शन अतिशय जबरदस्त कामगिरी केली. कडक केडीके दूर असा गेलाय. गोडाऊनच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना आला कुठं. 18 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता असताना मात्र त्यानंतर फक्त 6 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. दर्शन आणि अनमोल उल्लेखनीय कामगिरी करताना पाहतोय आपण. शेवटच्या 12 बॉल मध्ये तब्बल 47 धावा म्हणजे चौफेर बॅटिंग पाहिली आपण.
तर अंतिम षटक टाकण्यासाठी मनीष येते, संजोग होते. 6 धावेची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. हवेचा वेग खूपच जोरात आहे आणि त्या जोरात बॅटिंग करणं सोपं आहे. बॅटला चेंडू आला की हवाई मार्गे निघून जातोय. गोलंदाज संजोग सज्ज होतोय. समोर फलंदाज अनमोल, ज्यांच्या बॅटमधून 2 अप्रतिम चौकार मारले होते. व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना त्यांनी केलाय आणि 9 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण अनमोल याला. अप्रतिम चेंडू होता, काय सुरेख चेंडू. 5 चेंडू 6 असं समीकरण, पण इथं मात्र एकाच फटक्याचं काम आहे. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. इथं मात्र जर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जायचं असेल तर 5 चेंडू 6 असं समीकरण आहे. दर्शन सुरेख धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अनमोलचं एक खूप चांगलं योगदान पाहतोय आपण. गोलंदाज परत सज्ज होताना यावेळेस पात्र हा फटका उडवलाय. विजय षटकार आलाय. तर पाहतोय आपण सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन